आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक. आमदार भास्कर जाधव यांनी नुकत्याच झालेल्या चहापाण्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यामागील आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या मते सध्याचे सरकार भ्रष्टाचारात लिप्त असून नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकीतील घटनांचा दाखला त्यांनी दिलाय. सुप्रीम कोर्टाला हजारो कोटींच्या टेंडरमध्ये हस्तक्षेप करावा लागल्याचं त्यांनी नमूद केलंय. विरोधी पक्षनेतेपद हे घटनात्मक पद असूनही त्यांची नेमणूक केली जात नाही, तर 2 उपमुख्यमंत्री पद घटनेत तरतूद नसतानाही निर्माण केल्याचं जाधव यांनी सांगितले. जाधव यांनी सरकारवर लोकशाही मूल्य न पाळण्याचा, संविधानाचा अपमान करण्याचा आरोप केला आहे. चहापाण्याला उपस्थित राहून राजकीयदृष्ट्या बदनाम होण्याची इच्छा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. जनतेचे प्रश्न, विशेषतः विदर्भाचे प्रश्न सोडवणे ही सरकारची जबाबदारी आहे. पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी घोषित 3,300 कोटींच्या पॅकेजवर विधानसभेत चर्चा व्हावी अशी मागणी त्यांनी केली. सरकारने 50 योजनांना स्थगिती दिल्याचे सांगत गरिबांची शिवभोजन थाळी योजना बंद केल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. आम्ही त्यांना हेही सांगितलं, अरे तुमच्याकडे जर एवढं पाशवी बहुमत आहे आणि संख्येनं जर आम्ही कमी आहोत तर तुम्हाला आमची निवड करायला काहीच हरकत नाही विरोधी पक्ष नेत्यांची, कारण तुमच्याकडे संख्याबळ मोठ्या प्रमाणात आहे. परंतु सरकार घाबरू नये, सरकार भिवू नये. सरकारला हे माहित आहे की पलीकडे संख्याबळ जरी कमी असलं आणि आमच्याकडे संख्याबळ जास्त असलं तरी सुद्धा सरकारी पक्षाची पापं मोठी आहेत. सरकारी पक्षाचा भ्रष्टाचार मोठा आहे. सरकारी पक्षामध्ये एक वाक्यता नाहीये. सरकारमध्ये जवळजवळ सगळेच मंत्री त्यांच्या खात्याचे कॉन्ट्रॅक्टर झालेले आहेत आणि वारे माप फक्त आणि फक्त पैसा कमवणं, राज्याची तिजोरी लुटून, राज्याच्या तिजोरीतून लोकांना पैसे देऊन मतं विकत घेणं हा एक कलमी कार्यक्रम आपण करतोय. आणि तिन्ही पक्ष मिळून सगळ्यात जास्त भ्रष्टाचार करण्यामध्ये 1 नंबर कोणाचा लागेल ह्या चढाओढीमध्ये सरकार असल्यामुळं, आणि मी हे म्हणतो म्हणून नाही, तर नुकतीच नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या. सरकारी पक्षातले, सत्ताधारी पक्षातलेच आमदार आणि नेते एकमेकावर कसे आरोप करत होते, एकमेकाचे चोरीचे पैसे, ते पैसे कशा पद्धतीनं शूटिंग करून अख्ख्या देशाला दाखवत होते, हे तुम्ही स्वतः बघितलं, तुमच्यासारख्या लोकांनी सुद्धा बघितलं. त्यामुळं आम्ही संख्येनं कमी असलो तरी पाप ह्यांची एवढी मोठी आहे, भ्रष्टाचार यांचा एवढा मोठा आहे की जो भ्रष्टाचारामध्ये सुप्रीम कोर्टाला सुद्धा हस्तक्षेप करावा लागला. सुप्रीम कोर्टाला सुद्धा यांनी दिलेल्या वर्क ऑर्डर कॅन्सल कराव्या लागल्या आणि त्यामध्ये 3,000-4,000 कोटी रुपये एका कामाच्या टेंडरमध्ये डिफरन्स निघाला. यातून यांचा भ्रष्टाचार किती मोठा आहे. आणि तो जर घटनात्मक दृष्ट्या विरोधी पक्ष नेतेमध्ये घटनात्मक दृष्ट्या पद आहे आणि म्हणून विरोधी पक्ष नेतेपद हे घटनात्मक पद आहे आणि ते जर घटनात्मक पद आपण जर त्या ठिकाणी त्याची नेमणूक केली तर आपली अनेक पापं ही बाहेर येतील आणि ती येऊ नये. आज 2 उपमुख्यमंत्री आहेत. घटनेमध्ये कुठेही उपमुख्यमंत्री नेमण्याची तरतूद नाही, कायद्यामध्ये नाही, नियमामध्ये नाही. जे कॅबिनेट मंत्री असतात त्या मंत्र्यांना जो दर्जा असतो त्याच्या पलीकडे उपमुख्यमंत्र्यांना काहीही विशेष अधिकार आणि दर्जा नाही. परंतु यांची स्वतःची राजकीय व्यवस्था होण्याकरता म्हणून यांनी ती पद मात्र नेमली, पण विरोधी पक्ष नेतेपद नेमायचं नाही. आणि म्हणून अशा पद्धतीच्या लोकशाही न मानणाऱ्या सरकारबरोबर, संविधानाचा ठायी अपमान करणाऱ्या सरकारबरोबर, कुठल्याही प्रकारची लोकशाहीची मूल्य न पाळणाऱ्या सरकारबरोबर आम्ही चहापाण्याला का जावं? कशा करता जावं? चहापानाला जाण्याचा अर्थ असा आहे की विरोधी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.